नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पहिल्यांदा रोज डोकवायला लागतं की अमेरिकेमध्ये काय झालं आहे. अमेरिकेमध्ये काल डाव जोन्स हा त्यांचा इंडेक्स 49,000च्या वर ट्रेड करत होता. 49,000च्या वरच बंद झाला. मॉडर्नामध्ये 11% तेजी होती. मेमरी आणि स्टोरेज टेक्नॉलॉजीचे शेअर वाढले होते. व्हेनेझुएलाच्या बाबतीत त्याने असं सांगितलं की 30 ते 50 मिलियन बॅरल एवढं तेल अमेरिकेला मिळेल. त्याचा परिणाम क्रूडवर होईल, म्हणून क्रूड $60 लेव्हलवर आला आहे. पण आता नवीन कुरापत्या काढायच्या म्हणतो आपण, तसं आता त्यांनी त्यांचा मोर्चा ग्रीनलँडवर वळवला आहे. आणि आम्ही काय म्हणे सैन्य कारवाई करणार नाही, तर डेन्मार्ककडून आम्ही ग्रीनलँड विकत घेऊ, म्हणजेच खरेदी करू. तर ग्रीनलँडने याला विरोध पण दर्शवला आहे. त्यामुळे कुरापत्या काहीतरी काढायच्या, भांडणं काढायची आणि वातावरण बिघडवायचं हे चालू आहे. त्यांचा PMIचा डेटा आला. सर्व्हिसेस PMI, मॅन्युफॅक्चरिंग PMI, सगळी आकडेवारी कमी झाली आहे. सर्व्हिसेस PMI 52.5, मॅन्युफॅक्चरिंग PMI 51.80, तर कंपोजिट PMI 52.7 आणि नोव्हेंबरचा होता 54.2. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेची ग्रोथ किंवा प्रगती धीम्या गतीने होती आहे असं दिसतं आहे. आता काल आपल्या इथे मार्केट खूप पडलं. तर ते मार्केट पडण्याची कारणं काय झाली, तर मुख्यतः रिलायन्स आणि HDFC हे 2 शेअर पडले आणि त्याचबरोबर ट्रेंट आणि केन्स हेही शेअर पडले. तर रिलायन्सच्या बाबतीत एक क्रूडचं जहाज रशियाकडून आलं आहे अशी खबर पसरवली गेली. आता किती खरं किती खोटं तो प्रश्न आहेच. आणि HDFCच्या बाबतीत मात्र डिपॉझिट्स आणि ॲडव्हान्सेस दोन्हीही एकाच स्तरावर आहेत. म्हणजे नेहमी आपण कसं म्हणतो की तुमचा पगार ₹100 असेल तर ₹85 लोन, तशी डिपॉझिट्स जास्त पाहिजेत आणि ॲडव्हान्सेस कमी पाहिजेत, म्हणजे तुमची स्थिती चांगली राहू शकते. तर तसं झालं नाही आहे. तर HDFCला अजूनही डिपॉझिट्स गोळा करावी लागते. ट्रम्प यांनी दम दिला काल की भारत रशियाकडून होणारी क्रूडची खरेदी थांबवत नाही आहे, थांबवायला तयार होत नाही आहे. त्यामुळं जास्तीचे टॅरिफ लावले जातील, हे दुसरं कारण झालं. म्हणजे एक रिलायन्सचा शेअर पडला, HDFCचा शेअर पडला. तर ट्रम्पने टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडलं. त्यामुळे व्हिक्स म्हणजेच व्होलॅटिलिटी इंडेक्स वाढला आणि व्हिक्स वाढल्यामुळे मार्केटमध्ये अस्थिरता जास्त आली. काही गोष्टी चांगल्या घडल्या. GM ब्रिव्हरीचा रिझल्ट काल चांगला आला. सुरुवातीला शेअर 5% वाढला आणि IEX आणि CERC यांची सुनावणी ॲपिलेट ट्रायब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटी यांच्यासमोर व्हायची होती. CERC म्हणजे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन. IEX आणि
CERC यांच्यामध्ये जो वादविवाद होता त्याची सुनावणी व्हायची होती. ती सुनावणी सुरू झाली तर सुनावणीच्या वेळेला CERCच्या वकिलांनी सांगितलं की आम्ही केस काढून घेऊ, पण आम्हाला परवानगी घ्यावी लागेल. तर ही गोष्ट मार्केटने पॉझिटिव्हली घेतली आणि IEXचा शेअर खूप वाढू लागला. जवळजवळ 153च्या लेव्हलवर गेला होता. त्याला अप्पर सर्किटसुद्धा लागलं होतं. आज जी आकडेवारी किंवा डेटा मिळतोय त्यानुसार क्रूड 60वर आहे, डॉलर इंडेक्स 98.58वर आहे, बॉन्ड यील्ड 4.17वर आहे. या सगळ्या गोष्टींचे मी वेगळे व्हिडिओ मार्केटच्या श्री गणेशा याच्यामध्ये दिलेले. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी माझं मत मांडत नाही आहे की क्रूड वाढलं तर काय होईल, क्रूड कमी झालं तर काय होईल. बॉन्ड यील्डचं स्पष्टीकरण तिथे आहे, डॉलर इंडेक्सचं आहे. त्यामुळं ज्याला कोणाला काही अभिप्राय किंवा स्पष्टीकरण हवं असेल त्यांनी तिथे पाहावं. अगदी ऑर्डरच्या संबंधातही मी दिलं आहे की एखाद्याची मार्केट कॅप 100 कोटीचीच आहे आणि त्याला 200 कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि ती अगदी 3 महिन्यात 4 महिन्यात पूर्ण करायची आहे, तर त्यामुळे त्याला रेव्हेन्यू वाढेल तर ही ऑर्डर चांगली समजावी. तर असं सगळं तिथे दिलं आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि 186 व्हिडिओ आहेत ते तिथे पाहिलं तर तुम्हाला सगळं स्पष्टीकरण मिळू शकेल. लोढाने त्याचे अपडेट दिले तर प्री सेल्स 5,620 आणि पूर्वी 4,510 कोटी होते, तर 25% प्री सेल्स वाढले लोढाचे. ही चांगली गोष्ट आहे. बायोकॉन अमेरिकेच्या हेल्थकेअर कॉन्फरन्समध्ये ते 3 नवीन ऑन्कोलॉजी बायोसिमिलर पेश करणार आहेत. IRBला 34 किलोमीटरसाठी NHAIकडून LOA मिळालं आहे. ONGCने आंध्र प्रदेशात जिथे लिकेज होत होतं त्याचं ऑपरेशनल कंट्रोल जे डीप इंडस्ट्रीकडे होतं ते काढून स्वतःकडे घेतलेलं आहे. आता ही बातमी जरी चांगली असली तरी ONGCवर त्याचा चांगला परिणाम होईल असं नाही, कारण क्रूडचा रेट घटतो आहे. तर प्रत्येक ठिकाणी एक एक प्यारा एवढं स्पष्टीकरण देत बसावं लागेल, म्हणजे तो व्हिडिओ अर्ध्या तासाचा होईल तर ते शक्य होणार नाही. फिनो पेमेंट्स कोअर बँकिंग सिस्टीम नवीन प्लॅटफॉर्मवर मायग्रेट करण्यासाठी 8 जानेवारीच्या रात्रीपासून 10 जानेवारीपर्यंत सगळ्या बँकिंग सेवा बंद राहतील. हिताची एनर्जी ESG रेटिंग 70.1 वरनं 72.9 केलं. पीडीलाईटची एक पीडीलाईट व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड अशी सबसिडियरी आहे. पेपरफ्राय लिमिटेडनी TCC कॉन्सेप्ट लिमिटेडला पूर्ण हिस्सेदारी ट्रान्स्फर केली. त्यामुळे आता पीडीलाईटकडे TCC कॉन्सेप्टची 2.2% हिस्सेदारी झाली आहे. टाटा कॅपिटलचा 3 महिन्याचा लॉक इन पिरियड 7 जानेवारीला संपतोय. त्यामुळे 71.2 मिलियन शेअर्स म्हणजेच 2% स्टेक विक्रीसाठी उपलब्ध होईल. अर्थातच ते शेअर विकले जातीलच असं नाही, पण विकण्याची परवानगी मिळेल. आणि तीच कथा मिशोची. 1 महिन्यात त्यांचा
1 महिन्याचा लॉक इन पिरियड 7 जानेवारीला संपतोय. त्यामुळं 109.9 मिलियन शेअर्स विक्रीसाठी येतील, म्हणजेच 2% स्टेक विक्रीसाठी येईल. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स CURVV आणि सियारा याचं उत्पादन कमी झालं आहे 78%. सफारी, हॅरियर, सुमो याचं उत्पादन वाढलं आहे. टायटनचे अपडेट्स चांगले आले. कदाचित शेअर वाढू शकतो, पण टायटन शेअर ऑलरेडी बराच वाढलेला आहे. विक्री 38% वाढली. त्यामध्ये ज्वेलरीची विक्री 41% वाढली. इंटरनॅशनल विक्री 79% वाढली. त्यांनी 54 नवीन स्टोअर उघडली. एकंदर स्टोअरची संख्या 3,399 झाली. सेनको गोल्डचेही अपडेट्स चांगले आहेत. कदाचित शेअरवर चांगला परिणाम दिसू शकतो. Q1 28% ग्रोथ, Q2 6.5%, YOY बेसिसवर 51%. त्यांचा रेव्हेन्यूही वाढला आहे. 4 नवीन त्यांनी फ्रँचाईज उघडली आहेत. 196 आता त्यांच्या शोरूम झाले आहेत आणि 20 नवीन शोरूम ते उघडणार असं कंपनीच्या मॅनेजमेंटनी सांगितलं. क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण यांची डिस्बर्समेंट 9% वाढली आहेत आणि बॉरोईंग 2.1 लाख झाले आहेत. बॉरोईंग मात्र कमी झालेत किंवा बॉरोवर्स कमी झालेत. पूर्वी 2.2 लाख होते. कल्याण ज्वेलर्सचा रेव्हेन्यू 147% वाढला आहे. इंटरनॅशनल रेव्हेन्यू 36% वाढला आहे. 14 नवीन शोरूम त्यांनी सुरू केले आहेत. एकंदर शोरूमची संख्या 469 झाली आहे. त्यामुळे मार्केट चांगला असेल तर कल्याण ज्वेलर्समध्ये सुद्धा तेजी दिसू शकते. तर ज्युबिलंट फूडचे अपडेट्स चांगले आहेत यावेळेला. कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू त्यांचा 13.4% वाढला आहे. तो 2,439 कोटी झाला आहे. स्टँड अलोन रेव्हेन्यू 11.8% वाढला आहे. तो 1,802 कोटी झाला आहे. डॉमिनोजची ग्रोथ 5% झाली आहे. Q3 त्यांनी 114 स्टोअर्स उघडली आहेत. एकूण स्टोअरची संख्या 3,594 एवढी झाली. गोदरेज कन्झ्युमरनीही अपडेट्स चांगले दिले आणि त्याचबरोबर क्रूड जे कमी झालं आहे, क्रूडचा भाव, त्याचाही फायदा गोदरेजना मिळू शकतो. गोदरेज कन्झ्युमरला महागाई कमी झाली, GSTसुद्धा कमी झाला, त्यामुळे मागणीमध्ये सुधारणा झाली. डबल डिजिट व्हॉल्यूम ग्रोथ होईल. होम केअरमध्ये चांगली ग्रोथ आहे आणि मार्जिन पुन्हा सामान्य स्तरावर येईल असं मॅनेजमेंटने सांगितलं. ऑपरेटिंग लिव्हरेज चांगलं आहे. इनपुट कॉस्ट कमी झालेली आहे, त्यामुळे त्यांना या सगळ्याचा फायदा मिळू शकतो आहे असं आपल्याला समजतं आहे. तर कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. पण खरं पाहायला गेलं तर मार्केटची अशी स्थिती आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्सची जी
विक्री आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर दिसत नाही आहे, तरीही मार्केट पडत आहे. आणि रिलायन्सचा शेअर पडतो आहे, HDFCचा पडतो आहे. आणि जे शेअर पडत आहेत ना ते तुफान पडत आहेत, तर ते शेअर इन्व्हेस्टर्सची निराशा दर्शवत आहेत. काय होईल हे कळत नाही आहे. जिओग्राफिकल टेन्शन खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे जेवढे पैसे मिळत आहेत तेवढे घ्या अशी अवस्था सध्या आहे. आणि म्हणून जे मेटल्स आहेत त्या मेटल्सच्या निर्यातीवर प्रत्येक देश बंधन घालतो आहे. चीन डॉलरायझेशन करण्याच्या मागे, म्हणजे डॉलरचं महत्त्वच कमी करायचं आहे. डॉलरचं महत्त्व एकदा कमी झालं की अमेरिकेचं महत्त्वही कमी होईल. त्यामुळं सगळेजण मेटलचा साठा वाढवत आहेत आणि डॉलरची विक्री करत आहेत. म्हणून डॉलर इंडेक्स कमी होतो आहे. आता तेजीतले शेअर आधी बघूया. अपोलो टायर क्रूड कमी झालं आहे, त्यामुळे टायरचे शेअर तेजीत राहू शकतात. अपोलो टायर, टायटन, सन फार्मा, SBI कार्ड, वरुण ब्रिव्हरेजेस, ग्लेनमार्क, मॅरिको, गोदरेज कंझ्युमर, सेनको गोल्ड, नेटवेब, लोढा, ICICI बँक, बायोकॉन, डिव्हिज लॅब, अरविंदो फार्मा, सेनोरस फार्मा, एशियन पेंट. पेंटचे कुठलेही शेअर तुम्ही घेऊ शकता. क्रूडचा भाव कमी झाला आहे त्यामुळे पेंट शेअरला फायदा होतो, डिटर्जंटसाठी फायदा होतो, टायर कंपन्यांना फायदा होईल आणि मार्केटिंग कंपन्या, ऑइल मार्केटिंग म्हणजे HPCL, BPCL यांनाही फायदा होतो. एशियन पेंट, अपोलो टायर, सिॲट, अल्केम आणि मेटल हिंदुस्तान झिंक, नाल्को, ग्रॅफाईट, HEG, हिंदुस्तान कॉपर, हिंदाल्को हे सगळे शेअर. HPCL, BPCL, IOC, JK टायर, हिरो मोटो, देवयानी इंटरनॅशनल, महिंद्रा अँड महिंद्रा, AU बँक, बेक्टर, थंगमायल ज्वेलरी, कल्याण ज्वेलरी, गोल्डियम, हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर, नाल्को, HEG, ग्रॅफाईट, मॉईल आणि इंडियन मेटल आणि फेरो ॲलॉईज. तर मंदीमध्ये ओरॅकल, PB फिनटेक, ONGC, ऑइल इंडिया आणि केन्स. म्हणजे ONGC, ऑइल इंडिया, रिलायन्स या सगळ्यांना नुकसान होतं क्रूडचा भाव कमी व्हायला लागला की. ओरॅकलचा शेअर पडतोय आणि PB फिनटेक हा एजंटना किती कमिशन द्यायचं याच्या वादविवादामुळे PB फिनटेक पण हल्ली पडतोय. तर बघूया काय होतं आहे. पण कालसुद्धा गोल्ड, सिल्व्हर आणि कॉपर या तिन्हीच्याही कमॉडिटीमध्ये रेट्स वाढलेले आहे. मार्केटमध्ये गोंधळ आहे. पण लक्ष द्या, अचानक एखादा शेअर वाढतो. काल IEXचं झालं तसं जवळजवळ 10 ते 12 रुपये शेअर 5 मिनिटात वाढला. ज्यांचं लक्ष होतं त्यांना 153ला विकायला मिळालं असेल. तर लक्ष दिलं तर काही वेळेला फायदाही होतो आहे. त्यामुळे मार्केटकडे लक्ष द्या, फायदाही मिळवा किंवा स्वस्तात एखादा शेअर मिळूही शकतो आहे तर तो ॲक्युम्युलेट करण्याचा प्रयत्नही तुम्ही करू शकता. बघूया. नमस्ते.